नॅचरली बेबी कन्सीव्ह झालं का, तू कोणची ट्रीटमेंट घेतली होती. जिथं जाईल कार्यक्रमात तिथं सगळे हेच बोलायचे. च्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी 5th मंथची जर्नी. फक्त माझ्या बाळासाठी हेल्दी राहायचं आहे आणि असं काही स्ट्रेस नाही घ्यायचा आहे, कारण की माझे खूप जास्त मूड स्विंग व्हायला लागले. ते माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिड होती. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. पायल प्रतीक व्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आणि हो, आजचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी, कारण की तुमच्यासाठी हा व्लॉग बनवतेय मी. तुम्ही मला मजबूर केला हा व्हिडिओ बनवायला. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी 5th मंथची जर्नी. परत मला भरपूर सारे क्वेश्चन तुम्ही विचारत असता, दीदी तुझा डाएट प्लॅन काय आहे, तुला 5th मंथमध्ये काय काय झालं, फील झालं किंवा बेबी मुवमेंट झाले, किंवा तू परत डाएट प्लॅन काय करतेस, काय खातेस तू दिवसभरात, परत तू योगा करतेस का. परत एक क्वेश्चन आहे तो मोस्ट जास्त मला विचारला जाणारा क्वेश्चन आहे, तो म्हणजे की दीदी तुला नॅचरली बेबी कन्सीव्ह झालं का, तू कोणची ट्रीटमेंट घेतली होती. तर आज मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्लॉगमध्ये देणार आहे. चला व्हिडिओ वाढवत नाही खूप, लगेच आपण व्लॉगला सुरुवात करूया. आणि चला सांगते तुम्हाला आता मी. सगळ्यात पहिलं तर, दीदी तू डाएट प्लॅन काय फॉलो करते. तर माझा असं काही जगाच्या वेगळं डाएट प्लॅन नाही आहे, तुम्हाला मी खरंच सांगते. कारण की मी डॉक्टरांकडून कोणत्या डाएट प्लॅन घेतला नाही किंवा कोणत्या असं ॲपवरून डाएट प्लॅन घेतला नाही आहे. माझा जो डाएट प्लॅन आहे तो माझ्या आणि माझ्या नवऱ्याने ठरवला आहे. म्हणजे मी आणि प्रतीकने ठरवलेला एकदम नॉर्मली डाएट प्लॅन आहे की आपण आपल्या प्रेग्नन्सीमध्ये हेल्दी खाल्लं पाहिजे आणि थोडंसं हेल्दी राहिलं पाहिजे. हा कधीतरी बाहेरचा खाऊ शकतो आपण. सो चला मी तुम्हाला दिवसाची सुरुवातपासून सांगते. उठल्यावरती मी थोडंसं कोमट पाणी पिते, तेव्हा माझी दिवसाची सुरुवात करते. त्याच्यानंतर कधी कधी मी ड्रायफ्रूट खाते, कधी कधी नाही खात, कारण की मला रात्री भिजवायचे ड्रायफ्रूट लक्षात नाही राहत. खरं सांगते तुम्हाला, आता खोटं नाही सांगत काहीच. त्याच्यानंतर मी नाश्ता करते, कधी कधी चहा चपाती खाते. म्हणजे 3 महिन्यापर्यंत मी चहा पित नव्हते, कारण मला खूप जास्त उलट्यांचा त्रास होत होता, म्हणून मला काही जेवण जात नव्हतं. हा सगळा डाएट प्लॅन म्हणजे मी आत्ता फॉलो करायला लागली आहे, कारण मला पहिले उलट्या खूप जास्त व्हायच्या, त्याच्यामुळे मला काही खायला जात नव्हतं. तर मग त्याच्यानंतर मी नाश्ता करते, चहा चपाती खाते किंवा पोहे उपमा असं काय खाऊशी वाटलं, बनवूशी वाटलं तर मी मला बनवते खायला आणि स्वतःच बनवते आणि स्वतःच खाते. त्याच्यानंतर मग मी दुपारी जेवण करते, भाजी चपाती वरण भात काय असेल ते खाते. कधी कधी वरण भात असला बनवलेला मी तर तो खाते किंवा भाजी चपाती खाते. म्हणजे नॉर्मली बेसिक जे घरात बनतं तेच खाते मी. मग परत 5 वाजता चहा पिते, थोडासा चहा पिते, जास्त पित नाही, थोडासा चहा पिते. त्यासोबत खारी किंवा बिस्किट असं खाते, 2-3 बिस्किट किंवा 1 खारी 2 खारी असं काहीतरी खाऊन मग त्यानंतर स्वयंपाकाला लागते. आणि लवकर स्वयंपाक बनवायला लागली मी आजकाल. माझा 7 वाजता सगळा स्वयंपाक होतो, त्याच्यामुळे मला गोळी खायची असती. मग मी 7 वाजता किंवा 8 वाजता जेवण करते माझं आणि मग गोळी खाते. आणि परत रात्री कोमट दूध पिते. आणि त्याच्यानंतर कधी कधी दूध मला पिऊशी नाही वाटलं तर मी ताक वगैरे असं पिते हेल्दी. कधी कधी मी दुपारची दहीसुद्धा खाते, दही खाल्लेलं पण चांगलं असतं म्हणून मी दही खाते दुपारची. आणि हेच असं बेसिक घरात जे बनतं तोच मी नॉर्मल डाएट प्लॅन फॉलो करते. खरं सांगते, असं बाहेरचा काही वेगळा की रोज आपल्याला हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे ना. हो, दिवसातून अधूनमधून आपण फळं पण खायची. मी दिवसातून अधूनमधून कधीही मला असं वाटलं की आता मला डिहायड्रेशन होतं आहे, सो मी हायड्रेट राहण्यासाठी मी फळं खाते. आणि फळंसुद्धा बेसिक आहेत, म्हणजे संत्री, परत ॲपल झालं, परत तुम्हाला सांगते पेरू, असं नाही का नॉर्मली फळं जे आहेत जे हेल्दी फळं आहेत ते खाते. केळी वगैरे मी अवॉइड करते. हा होता माझा डाएट प्लॅन. सो असं काही वेगळं नाही खात, जे बेसिक असतं तेच खाते. आता चला, आता आपण बोलूयात आपण मला 5th मंथमध्ये काय काय नक्की असं फील झालं. म्हणजे मला इरिटेट झाले का मी, मला रडायला येतं का, परत बाळाची मूवमेंट वगैरे. तर आता बाळाच्या मूवमेंटबद्दल बोलायचं म्हणलं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला 4थ्या महिन्यापासूनच मूवमेंट फील होत होते आणि आता थोडेसे जास्त होतात. म्हणजे काय खाल्लं वगैरे, म्हणजे दिवसभर ते चालू असतं, रात्रभर पण चालूच असतं मूवमेंट्सचं बाळाचं. हे व्यवस्थित आहे एकदम बाळाचे मूवमेंट्स. आणि माझ्या राहिला प्रश्न चिडचिडीचा, तर मला प्रचंड चिडचिड व्हायला लागली आहे 5व्या महिन्यात. चिडचिड होती आहे. परत तुम्हाला सांगते असं जास्त भूक लागते आहे 5व्या महिन्यापासून. मला जास्त खाऊशी वाटतं, असं नाही का नुसतं खाऊशी वाटतंय, तोंड काय बंद होत नाही आहे.
माहीत नाही असं का होतंय. डॉक्टरांना सांगितलं होतं की खूप जास्त भूक लागते, तर डॉक्टर मला बोलले की तुझ्यासाठी नाही खाते, तू बाळासाठी खाते आणि हे बाळ मागतंय, सो त्याच्यामुळे तू खा, अवॉइड नको करू, थोडं थोडं एक एक तासाने काहीतरी खाल्लं पाहिजे. तर असं डॉक्टर सांगतात. पण तुम्ही एक एक तासाने फळं किंवा असं नाही का काहीतरी घरात बनलेलं खावा. म्हणजे मी तर तेच खाते, घरात बेसिक जे बनतं तेच. कधी काय खाऊशी वाटलं तर ते पण घरातच बनवते आणि खाते. कधी असं बाहेरून वडापाव वगैरे खाऊशी वाटला तर मी बाहेर जाऊन खाते. चिकन वगैरे, चिकन लॉलीपॉप खाऊ शकता तुम्ही कधीतरी, आठवड्यातून 2-3 वेळा. हे जरा जास्तच बोलले मी, 1-2 वेळा आठवड्यातून खाऊ शकता. कारण की बाहेर पण खाल्लेलं काही वाईट नाहीये. भरपूर असे लोक आहेत जे प्रेग्नन्सीमध्ये बाहेरचं पण खातात आणि घरातलं पण खातात. ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टर सांगतात आपल्याला तुम्ही सगळं खा, घरातलं खा, बाहेरचं खा, काय पण खा, पण खात राहा असं डॉक्टर सांगतात. सो मी तर सगळं खाते. आणि त्याच्यानंतर चिडचिड मला प्रचंड वाढली आहे, कारण की माझे खूप जास्त मूड स्विंग व्हायला लागले. ते मला छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिड होती आणि असं वाटतं कधी कधी कुणाला तरी खूप मारावं, कधी कधी स्वतःच रडायला येतं. पण त्याचं कारण काही नसतं. मला कोण ओरडत नाही, काय नाही, तरीसुद्धा माझी चिडचिड होती आणि मला कधी कधी असं रडायला येतं. कधी कधी खूप जास्त एकटं वाटतं. नवरा असं बाजूला बसला तरी असं एकटं वाटतं कधी कधी. ते होतं कारण की आपलं 5th मंथमध्ये पोट एकदम दिसायला लागतं. 4th मंथमध्ये दिसतं, पण काही लोकांचं 5व्या महिन्यात पोट दिसतं. तर त्याच्यामुळे ते पोट आपलं स्ट्रेच होतं आणि मग आपल्याला असं चिडचिड होती, इरिटेट होतं. कारण की आपल्याला काही लोकांना खूप जास्त खाज येते पोटावरती. काही लोकांना स्ट्रेच मार्क्स यायला पण सुरुवात होती. मला आता अजून नाही आले ते, पण काही लोकांना भरपूर त्रास होतो. मग आपण त्याच्यासाठी पण उपाय आहेत भरपूर. तेल लावायचं पोटाला, मालिश करायची रोज. पोटाला पण हायड्रेट राहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला मॉइश्चरायझर लावूनच ठेवा किंवा ऑइलिंग करा. ह्याच्यावरती एक उपाय आहे. त्याची चिडचिड नाही होणार. मला तर होतो तसा प्रॉब्लेम, तर मी ऑइलिंग करत असते पोटाला. असं काय वेगळं काय मार्केटमधून मी ऑइल आत्तापर्यंत नाही घेतलं आहे. सो मी बेसिक जे घरचं खोबऱ्याचं तेल आहे ते कधीतरी लावत असते. मला असं वाटलं खूप जास्त इचिंग होती, माझे पोट स्ट्रेच होत आहे, सो तेव्हा मी लावलं. मला इरिटेट झालं की मी ऑइलिंग करत असते. सो हे सगळे बदल झाले मला. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रश्न खूप जास्त विचारला जाणारा की दीदी तुला नॉर्मली बेबी कन्सिव्ह झालं का, तू कोणती अशी ट्रीटमेंट घेतली? तर सगळ्यात मोठं त्याचं उत्तर आहे नाही. मोठं नाही, कारण की लग्नाला आमच्या आता 2 वर्ष झाली आहेत आणि आम्ही बेबी प्लॅन केलाच नव्हता. पहिली गोष्ट तर आम्हाला सगळे बोलत होते घरातले की तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय. जिथं जाईल कार्यक्रमात तिथं सगळे हेच बोलायचे. पण आम्ही ठरवलं होतं की आम्हाला आत्ता लगेच नको आहे. पण मग कसं थोडे दिवस गेल्यानंतर असं बोर व्हायला लागलं यार दोघांना, अजून नाही का घरात. असं इथं आम्ही वरती जरी असलो तरी बोर, आता कोणीतरी पाहिजे अजून एक सोबत जे आम्हाला दोघांना वैताग देईल. कारण आम्ही दोघं एकमेकांना वैताग देऊन थकलो होतो. सो अजून कोणतरी पाहिजे जे आम्हाला इरिटेट करायला. मग आम्ही म्हटलं की आता आपला म्हणजे योग्य वेळ आहे असं आम्हाला वाटलं. सो आम्ही घेतला एक चान्स आणि ते लगेच आम्हाला त्याचा रिझल्ट असा आला आहे. म्हणजे लगेच मला कन्सिव्ह झालं एकदम नॅचरली. अशी काही वेगळी ट्रीटमेंट करायला नाही लागली. देवाच्या कृपेने सगळं नॉर्मल एकदम व्यवस्थित आहे आत्तापर्यंत माझी प्रेग्नन्सी. आणि ही संधी सगळ्यांना लाईफमध्ये मिळाली पाहिजे. काहीच ज्यांना बाळ होत नाही, ज्यांना खूप जास्त वेट करायला लागतं बाळासाठी, सो त्यांना सगळ्यांना ही संधी मिळाली पाहिजे. माझी देवाकडं हीच प्रार्थना असेल सगळ्यां लेडीजसाठी, सगळ्या माझ्या ताईंसाठी. सो मला नॅचरली बेबी कन्सिव्ह झालं. आणि आता तुम्हाला ह्याचं उत्तर तर कळलं आहे. आता परत अजून तुम्हाला भरपूर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर अजून प्रश्न आहेत भरपूर तुमचे. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे. 5व्या म्हणजे मला तसं तर 4थ्या महिन्यापासूनच मला हे सुरू झाली ही गोष्ट नवीनच, की माझी पाठण पूर्ण गेली आहे कामातून. माझी कंबर खूप जास्त दुखती आहे. मला इतकं इरिटेट होते, म्हणजे रात्री मला झोप लागत नाही पूर्ण. लिटरली मी करवट म्हणजे बदलत असते, या साईडला कधी त्या साईडला. म्हणजे इरिटेट झाली मी खूप जास्त. मला रात्रीची नीट झोप लागत नाही प्रॉपर. 5व्या महिन्यापासून तर मला जास्त प्रॉब्लेम झाला हा, म्हणजे झालता 5व्या महिन्यापासून. आता तर मला 6वा महिना आहे. आता तर हा प्रॉब्लेम जास्त वाढला आहे. पण 4थ्या महिन्याला एवढं काय नव्हतं वाटत मला. पण आता 5व्या महिन्याला मला खूप जास्त वाटत होतं तसं, की मला प्रॉपर झोप नव्हती लागत रात्रीची. आता पण नाही लागत आहे.
आणि सारखी ह्या कुशीवरनं त्या कुशीवर झोपून झोपून ना माझं पूर्ण एक एक साईड पूर्ण दुखायला लागली आहे. त्यात मला कंबर पण दुखीचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला आहे. पाठीवर मी झोपू शकत नाही. पाठीवर जर मी कधी झोपले तर मलाच त्याचं टेन्शन येतं की आता पाठीवर झोपलं तर काय होईल का. सो त्याच्यामुळे मी पाठीवर झोपायचं पण अवॉइड करते. आणि मला उठताना पण एक माणूस लागते उठवायला. म्हणजे मला जर उठायचं असेल एकदा झोपल्यावरती तर मी प्रत्येकला म्हणजे मला हात दे. म्हणजे मला एवढं निमताळपण आलं आहे की माझ्यात काय सांगू तुम्हाला. मी उठवायला एक माणूस घेते. कधी कधी मी खाली जेव्हा बसले 5व्या महिन्यापासून खाली बसले की मला खालून उठवायला एक माणूस लागते. मी प्रत्येकला जेवण झाले तरी पण म्हणते मला हात दे, मला उठव. म्हणजे एवढं हे झालं आहे. आता ते होतच जाणार पुढं, त्यात काय कॉम्प्रोमाइज नाही आहे. तुम्हाला आता त्रास 5व्या महिन्यापासून होणार जर तुम्ही पण प्रेग्नेंट असाल तर. माझा तर हाच अनुभव आहे की मला 5व्या महिन्यापासून जास्त प्रॉब्लेम आठवायला लागला हा वाला. म्हणजे माझा जो पर्सनल स्पेस आहे माझ्या बॉडीचा, माझी बॉडी पूर्ण चेंज झाली आहे. म्हणजे एक प्रकारे दुखणं वाढलं आहे. आणि जे आपलं पोट स्ट्रेच होत असतं तर त्याची आपल्याला पोटाची सवय नसते. ते काहीतरी आपल्या बॉडीमध्ये वेगळा बदल असतो. सो त्याच्यामुळं आपल्याला इरिटेट होतं, झोप प्रॉपर होत नाही. मग दुपारचं झोपावं लागतं. आणि जर दुपारचं झोपलं नाही तर आपल्याला प्रचंड चिडचिड होती. आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की दुपारचं आपण जास्त नाही झोपलं पाहिजे. तर ते एक प्रकारे बरोबर आहे त्यांचं पण, की आपली हालचाल कंटिन्यू पाहिजे. पण मला खूप जास्त इरिटेट झालं तर मी कधी कधी दुपारची झोपते. बॉडीला आराम पाहिजे असतो म्हणून मी झोपत असते 1-2. काल तर मी हद्दच पार केली होती. काल मी 3 तास झोपले. सो रेकॉर्डच सोडला होता. पण काय नाही, आपल्याला जर खरंच आपल्या बॉडीला रिलॅक्स पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटलं तुमची खूप दगदग झाली तर तुम्ही प्लीज आराम करा. माझा हाच तुम्हाला ॲडवाईज आहे. तर मला हे सगळे बदल झाले 5व्या महिन्यापर्यंत. आणि हो, अजून एक क्वेश्चन मला भरपूर जणांनी विचारला. म्हणजे 5वा महिना आपला जसा संपत येतो तसं आपल्याला ॲनोमली स्कॅन करावं लागतं. ॲनोमली स्कॅन म्हणजे आत्ता निघलं आहे, हे पहिलं नव्हतं. म्हणजे माझ्या बहिणीच्या प्रेग्नन्सीमध्ये तर असं काही नव्हतं. 5-6 वर्ष आधी नव्हतं असं काही. तर हे आत्ता निघलं आहे असं मला वाटतंय. तर ॲनोमली स्कॅन म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा स्कॅन आहे. त्याच्यामध्ये ना आपल्या बाळाचा हार्ट, किडनी किंवा हे सगळे महत्त्वाचे जे अवयव आहे ते सगळे बनलेले असतात. आणि काही काही केसमध्ये असं होतं की प्रॉपर अवयव बनत नाही. त्याच्यामुळे थोडंसं नाही का रिस्की असतं. म्हणजे बाळाला नाही का असं पुढं जाऊन प्रॉब्लेम येतो. मग ह्या स्कॅनमध्ये हे सगळे छोटे छोटे डाऊट्स आपले क्लिअर होतात की बाळाच्या हृदयाला काय प्रॉब्लेम नाही ना, किडनीला प्रॉब्लेम नाही, लिव्हर वगैरे सगळे अवयव प्रॉपर बनलेत का, ह्याच्यासाठी हा ॲनोमली स्कॅन केला जातो. आणि ह्या स्कॅनला थोडासा वेळ पण लागतो. कारण की हे सगळं प्रॉपर चेक होतं. छोट्या डिटेलमध्ये चेक होतं. डॉक्टर करतात ते 2 वेळा. माझं पण स्कॅन 2 वेळा केलं. 5th मंथच्या शेवटी हा स्कॅन केला जातो. 18 ते 22 आठवड्यामध्ये केला जातो असं मला तर माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. तर हा खूप जास्त महत्त्वाचा स्कॅन माझा पण केला आहे. सो माझ्या स्कॅनमध्ये मला सगळ्यांनी विचारलं की तिथे सगळं नॉर्मल आहे का. तर हो, माझा स्कॅन झाला आहे ॲनोमली आणि सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे. तर असं काही घाबरायचं काही नाही आहे. फक्त माझ्या बाळासाठी हेल्दी राहायचं आहे आणि असं काही स्ट्रेस नाही घ्यायचा आहे, टेन्शन नाही घ्यायचं आहे. सो ते सगळं मी करते आता. आणि जास्त कामाची पण दगदग करत नाही. तुम्हाला खरं सांगते, मला कधी असं वाटलं की नाही का आता नाही होते, रात्रीचं जेवण बनवायचं मला नाही होते, तर मी डायरेक्ट मसाले भात करते. आणि मला असं कोणी प्रश्न विचारला की मसाले भात का, असं नाही का, असं कोणी विचारत तर नाही आता आमच्या घरात. कारण त्यांना पण माहिती हिला प्रॉब्लेम नाही का थोडासा आहे उभं राहायला किंवा चिडचिड होती असं. म्हणून मी मसाले भात वगैरे बनवून टाकते. दॅट्स इट. म्हणजे टेन्शन घेत नाही मी जास्त आता. पहिली खूप जास्त टेन्शन घेत होते, आता कमी केलं आहे. कारण की आता मला कळलं आहे की मी जास्त टेन्शन घेतलं तर माझ्या तर कामावर परिणाम होणार, माझ्या बाळावर परिणाम होणार. आणि मग प्लॅन जो माझा असतो रोजचा तो सगळा फ्लॉप होणार आणि मी फक्त झोपून राहणार. त्याच्यामुळं टेन्शन प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचं नाही आहे. टेन्शन आपण दुसऱ्यांना द्यायचं आहे. सो गाईज, तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. भरपूर प्रश्नांची तुम्हाला यामध्ये उत्तरं मिळाली असेल. तर ब्लॉग कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये पण तुम्ही काळजी घ्या. हायड्रेट राहा, फळं खा, हेल्दी खा. घरात जे म्हणतं ते नॉर्मली सगळं तुम्ही खाऊ शकता मस्तपैकी. प्रेग्नन्सी एन्जॉय करा.